फक्त रेल्वे नाही तर एसटी नाही तर ट्रक ना हा बजेट मध्ये लय तंगी आहे रे भाऊ. रँडमली असं त्या गावात जाऊ हॉटेलमध्ये राहायचं नाही. नमस्कार गाईज, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं समर्थ कांबळेच्या आपल्या न्यू ब्रँड व्लॉगमध्ये. तर आता आपण चाललो आहे गाईज आपल्या मित्रांकडे. तर दुपारचा टाईम झाला आहे बघा, 12 वाजता आलेत आणि व्लॉग स्टार्ट केला आहे आता. तर चला जाऊयात, ती माझी वाट पाहायला लागलीत, काहीतरी महत्त्वाचं डिस्कशन करायचं आहे म्हणून. तर चला जाऊयात गाईज. आलो आहे आपण, पण मला म्हटली होती इथं थांबलो आहे मी पण बघूयात कुठे आहेत. इथं समोर तर कोण दिसत आहे बघा. मला तर बोलली होती झाडाखालीच बसलो म्हणून. असू दे घरी बघा लक्ष. काय झालं? लुडो लुडो. आता तुला एक गोष्ट सांगता ऐक. रँडमली आपण ऐक कट करा नाही काय सुद्धा कट करा नाही गाईज, महत्वाचं डिस्कशन चालू आहे. तुला एक गोष्ट सांगतो ऐक. आता माझ्या डोक्यात काय आलं सांगतो तुला. आपण 10 दिवस रँडमली असं काय आपलं बजेट आपण क्लिअर करून त्या बजेटनं त्या गावात जाऊ. हॉटेलमध्ये राहायचं नाही. त्या गावात कुठल्या गावात? कुठे गाव एक गाव हुडकू की मग आपण वेस्ट मधला बरं का, साऊथ इंडिया. फक्त 10 दिवस तिथं आपण करूया. चॅलेंज होते का तर गाईज काय सांगा, कमेंट करून सांगा काय करायला काय पाहिजे, करा. जायला पाहिजे की नाही. हे असलं महत्वाचं डिस्कशन ऐकलं असेल तुम्ही. 4000 मध्ये आपण फक्त रेल्वे नाही तर एसटी नाही तर ट्रक. काय म्हणतो का तुला? ट्रक ना हा ट्रक न बरं का, बजेट मध्ये लय तंगी आहे रे भाऊ. लो बजेट मध्ये फिरून हा म्हणजे पिक्चर मध्ये काय म्हणते बैलगाडी ट्रक बी कसं जायचं तसं जायचं म्हणतो. ऍडव्हेंचर. आपण मी काय म्हणतो, कोकणात गेलेलं काय वाईट. आणि कोकण मध्ये कसं माहिती का, आपल्याला गाडीवर देखील जायला येतंय. काय म्हणता काय, तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून सांगा. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण ठिकाण चुकीचं आहे. ऊन लागले तिकडे बसायला लागा. चला इथल्यापेक्षा बघा गाईज इथे किती मस्त सावली आली. तर गाईज 2-3 दिवस त्याच्यावर लॉंग ट्रिपला जायला पाहिजे की नाही, कोकणला जायचं का साऊथला जायचं, कमेंट करून सांगा. जास्त कमेंट ज्याच्या याच्यावर येतील त्याच्यावरती आपण बघूया, विचार करूयात. काहीच किस्सा नाव इकडे 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 माय सेल्फी स्टिक घेऊन गेला होता, तोडली बिडली. नाही तुले कटिंग दाखव. कटिंग बघा ऑन टॉप. गाईज जाऊयात आता घराकडे. डिस्कशन वगैरे झाले, 1.5-2 तास झाला आम्ही बसलो झाडाखाली. तर चला जाऊयात घराकडे आता. गाईज आलोय घरी आणि आपण आता चाललोय मोहोळला, कारण आपल्या पृथ्वीराज भाई डोलारीचं थोडं दुकानात सामान आणायचं आहे. तर चला जाऊयात, तुम्हाला दाखवतो कुठून सामान वगैरे घ्यायचोय. तो मी पहिल्यांदाच चाललोय. आणि गाडी बघा कुठं लावली, सावलीला म्हणून. जवळशी तर लावत असतो, पण आज जरा जास्तच वर घेतली. तर सामान वगैरे घेऊन येऊयात, जाऊयात मोहोळला. गाईज आलोय आम्ही सध्या बघा अंडगी सुपर मार्केट. इथे सामान घ्यायसाठी भाऊच्या किराणा दुकानाचं सामान घेत होती. तर चला जाऊया. गाईज आम्ही आलो सध्या अंडगी मॉलच्या आतमध्ये. तर बघू शकता असं काय आहे. ह्याच्या अगोदर 1-2-3 वेळा आपला बाजार करतो इथून नेहमी. काय घ्यायचं तुला? तर आलो गाईज यांचं, पण काय घ्यावं ही समज नाही. सगळं भेटतंय पण आम्हाला स्क्रब पाहिजे होतं चेहऱ्याचं, तीच सापडा. गाईज आलोय बाहेर. हो एवढं खायचं घेऊन थोडंफार काही, तर काय भेटलंच नाही चांगलं. तर सामान वगैरे काढलंय, तर चला घेऊन जाऊयात आता घराकडे. तर गाईज आता चाललोय आम्ही पाणीपुरी खायला. थोडं प्लॅन मध्ये चेंज आहे. तर गाईज भेळपुरी पाणीपुरी सगळं खाल्ले. तर आता जाऊयात घराकडे. आणि टोपी आणलेला फायदा झाला, कारण ऊन खूपच पडले. तर चला जाऊयात घराकडे आता. सॉरी, सामान पण घ्यायचं आहे. सामान घ्यायचं आहे काहीच. तर काही सामान घेतले. तर चला जाऊयात घराकडे.
किती सामान आहे. गाईज आलोय आता आम्ही घरी गावात. तर सामान बघा काय एवढं इथं आहे, थोडस इथं थोडस आहे, इथं थोडस आहे. ऊन तर लय खतरनाक पडलं होतं गाईज. तर आता सामान वगैरे ठेवलंय खाली, जाऊयात आपण आता घराकडे. गाईज आलोय घरी. तर या व्लॉगला आता एंड करतो कारण आता टाइम झालाय बघा 4:30 वाजले. तर या व्लॉगला एंड करतो कारण मला जायचंय आता युट्यूब वरती लाईव्ह. तर फोन वगैरे चार्जिंग लावतो आणि जातो आता रानाकडे लाईव्ह वरती जाण्यासाठी. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तर बाय.